नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपला परिसर या पुस्तकातील पाठ पहिला आपल्या अवतीभोवती हा पाठ शिकणार आहोत. या पाठामध्ये काय काय दिलेले आहे त्याची माहिती आपण घेणार आहोत. मुलांनो, हे तुम्हाला चित्र दिसते, याच्यामध्ये काय काय दिसतं तुम्हाला? एक बॅट दिसते, एक मटकं दिसतो, एक रील दिसतो, एक कप दिसतो. शेजारी दिलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊयात आपण. या वस्तू तुम्हाला नक्की ओळखता येतील? सांगा मग, या वस्तू कशापासून बनलेल्या आहेत? ही बॅट आहे, ती लाकडापासून बनलेली आहे. हा कप मातीपासून बनलेला आहे. हा रील कापसापासून बनलेला आहे आणि हे मटकं मातीपासून बनलेलं आहे. त्या कोणत्या पदार्थापासून बनलेल्या आहेत ते सांगितलं. आता सांगा, ते पदार्थ कुठे सापडतात? हे सर्व पदार्थ आपल्याला निसर्गात सापडतात. बॅट लाकडापासून बनली, लाकूड झाडापासून. हे मटकं मातीपासून बनलेलं आहे आणि हा रील कापसापासून बनलेला आहे. हा कप मातीपासून बनलेला आहे. माती, लाकूड ह्या सर्व वस्तू आपल्याला निसर्गतः मिळतात. या वस्तूंचा उपयोग सांगा. लाकडी बॅटने आपण बॉल खेळतो. मटक्यामध्ये पाणी साठवण्यासाठी किंवा पाणी वाहून नेण्यासाठी उपयोग होतो. या रीलचा उपयोग कपडे शिवण्यासाठी, कपडे बनवण्यासाठी होतो. कपाचा उपयोग आपल्याला चहा पिण्यासाठी किंवा इतर पेय पिण्यासाठी होतो. या वस्तूही तुम्हाला ओळखता येतील. आता ह्या शेजारी दिलेल्या वस्तू तुम्हाला ओळखता येतील ना? पहिल्यांदा तुम्हाला केळी दिसते, त्याच्यानंतर आवळा दिसतो आणि त्याच्यानंतर मक्याचं कणीस दिसतं. या कुठे मिळतात? याचा उपयोग काय? तर विद्यार्थ्यांनो, ह्या सर्व वस्तू आपल्याला शेतात भेटतात किंवा फळभाजी मार्केटमध्येही दिसतात आणि ह्या सर्वांचा उपयोग आपल्याला खाण्यासाठी होतो. याच्यामधून वेगवेगळे विटॅमिन्स आपल्याला भेटतात. चला पुढे पाहूयात. अवतीभोवती नजर टाका. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या चित्रामध्ये काय काय दिसतं बरं? सांगा पाहू. याच्यामध्ये एक नदी दिसते, डोंगर दिसतो, झाडे दिसतात, गवत दिसतं, झाडावरती एक माकड दिसतं, ससा दिसतो, छोटी छोटी घरे दिसतात. एकदम निसर्गरम्य वातावरण आहे इथे. झाडावरती एक खारुताई पण दिसते आपल्याला. आपल्या आजूबाजूला अनेक वस्तू आहेत. त्या सर्व वस्तूंचा मिळून परिसर बनतो. त्यात माती येते, दगड, धोंडे, नद्या, नाले, तळी, हवा आणि डोंगर, टेकड्या आहेत. जंगले सुद्धा आहेत. शेती, घरे आणि रस्तेही आहेत. उजाड राने आहेत. वेगवेगळे प्राणी आहेत. सभोवताली असतात. निरनिराळे प्रकारचे वृक्ष, झाडे, झुडपे, वेली यांनी आपला परिसर सजला आहे. आपणही या परिसराचा एक भाग आहोत. आपल्या पाठात आपण पुढे पाहणार आहोत चिमणी आणि रस्त्यावर पडलेला दगड यातील फरक. आता आपण आपल्या परिसरातील एक दगड आणि एक चिमणी याची तुलना करूयात. दगड पहा. हा जो दगड दिसतोय तुम्हाला, हा दगड कसा आहे? रस्त्यावर पडलेला आहे.
तो निर्जीव आहे. तो हालत नाही, बोलत नाही किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही. दगड आहे तिथेच पडून राहील. त्याला कोणी उचलून हलवले तर त्याची जागा बदलते. दगड जेवत नाही, त्यामुळे दगडाची वाढही होत नाही. दगडाला पिल्लेही होत नाही. चिमणीचे तसे नाही. चिमणी हालचाल करते. ती खाऊ खाते, दाणे टिपते. ती इकडून तिकडे फिरते. तिला बरीच कामं असतात दिवसभर. तिला तिच्या पिल्लांसाठी घरटे पण बनवायचे असते. ती घरटे बनवून त्याच्यामध्ये अंडे देते. त्यांची वाढ करते. त्यांची निगा राखते. कारण की चिमणी सजीव आहे आणि दगड निर्जीव आहे. इथे काय लिहिलंय पाहूयात. चिमणी आणि दगड यांच्यात फरक काय दिसतो? काय दिसतो फरक? सांगा बरं. चिमणी सजीव आहे तर दगड निर्जीव आहे. सजीव म्हणजे ज्याला जीव असतो आणि निर्जीव म्हणजे ज्याला जीव नसतो. सोपा अर्थ आहे की नाही? आपल्या भोवती असणाऱ्या वस्तूंचे 2 गट पडतात. एक आहे सजीव आणि दुसरा आहे निर्जीव. सजीव गटामध्ये परत 2 गट पडतात. एक आहे प्राणी, दुसरा आहे वनस्पती. निर्जीव गटामध्ये एकही गट पडत नाही. आता आपण सजीव वस्तू आणि निर्जीव वस्तू यामध्ये काय फरक आहे आणि तो कसा असतो याचा अभ्यास घेणार आहेत. सजीवांचे 2 गट पडतात, जसं की प्राणी आणि वनस्पती. जशी प्राण्यांना पिल्ले होतात तशीच बियांपासून वनस्पतीची रोपे तयार होतात. ती वनस्पतीची पिल्लेच असतात. रोपाची वाढ होऊन ते लहानाची मोठी होतात. यावरून वनस्पती सजीव आहे हे समजते. आपण आपल्या आजूबाजूला जे झाडं वगैरे पाहतो की नाही, त्यांची छोटी छोटी पिल्ले म्हणून एक बियांपासून बनलेले रोपे पाहता तुम्ही. खाल्लेल्या कोळीपासून एक नवीन आंब्याचं झाड उगवलेलं पाहता तुम्ही. ते त्यांची रोपेच असतात. वनस्पती हालचाल हे करतात. ते हालचाल करतात म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पायाने चालत नाहीत. परंतु जसं की आपण पाहतो, सूर्य उगवणाऱ्या दिशेकडे वनस्पतीची कल असतो. सूर्यफुलाचं फूल पाहिलं असता, सूर्य जसं जसं फिरतो तसं तसं त्याचे आकार आणि दिशा बदलत असते. यावरून कळते की वनस्पती हालचाल करते. वनस्पतींना फुले येतात. फुले येण्याच्या प्रक्रियेमध्ये ते कळी असते. नंतर त्याचे उमलून फूल बनतात. हे पण एक प्रकारची हालचाल झाली की नाही? ते फूल फुलते. नंतर त्याच्या पाकळ्या गळून तिथे बीज तयार होतात. ही त्यांची न दिसणारी एक हालचालच असते. ते आपल्या लक्षात येत नाही, पण ते एक हालचाल असतेच. रोपांना अन्नाची गरज असते. वनस्पती प्राण्याप्रमाणे इकडून तिकडून मात्र जाऊ शकत नाहीत. मुळाच्या आधारे वनस्पती एकाच ठिकाणी जखडलेले असतात. तुम्ही आपल्या आजूबाजूच्या वनस्पती पाहता की नाही, ज्यांची मुळे जमिनीत रुजलेली असतात, त्यामुळे ते इकडे तिकडे फिरत नाहीत. वनस्पती आणि प्राण्यामध्ये हाच एक फरक आहे. सांगा पाहू. चित्रात वस्तू सजीव आहे की निर्जीव आहे ते सांगा. सजीव असेल ती वनस्पती आहे की प्राणी आहे ते पण सांगा. आता आपल्याला इथे एक झाड दिसतंय. ते झाड कशाचे आहे? हो, बरोबर. ते झाड वडाचे आहे आणि ते झाड सजीव या श्रेणीमध्ये येते. हा ससा. हे काय आहे? हे बेडूक आहे. हे काय आहे? हे गॅस सिलेंडर आहे. हे काय दिसतं तुम्हाला? हा एक ग्लास दिसतो. आणि हे काय दिसतं? ते कुंडी आणि कुंडीमध्ये एक झाड दिसतं. हे काय दिसतं? हे एक प्रकारचे भांडे आहे. त्याला आपण कढई म्हणतो. आता याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणते सजीव आणि निर्जीव दिसतात ते सांगा. हे झाड वडाचे असले तरी ते सजीव आहे. हे नारळाचे झाड आहे. ते पण सजीवच आहे.
हे कुंडी निर्जीव आहे, परंतु त्यातले झाड सजीव आहे. हे बेडूक सजीव आहे. हा ससा देखील सजीव आहे. परंतु हे जे तुम्हाला गॅस सिलेंडर दिसते की नाही तुमच्या घरी असतं ते निर्जीव आहे. ते माणसाने इकडून तिकडून नेलं तरच ते हलतं. हा ग्लास आहे आणि ही कढई आहे. हे दोन्ही निर्जीव आहेत. चला डोके चालवा. आगगाडीचे इंजिन इकडून तिकडे ये जा करते, मग ते सजीव आहे की निर्जीव आहे सांगा बरे. आगगाडीचे इंजिन हे माणसाने बनवलेले एक यंत्र आहे. त्याला चावी दिली की ते पळतं. त्याला चालवण्यासाठी माणूसच लागतो. ते माणसाशिवाय स्वतःहून काही कार्य करत नाही. जसे की माणूस आपले डोके चालवून आपल्या मनासारखे काही ना काही करत असते, तसे ते इंजिन काही करत नाही. याचा अर्थ की ते एक यंत्र आहे, परंतु ते सजीव नाहीये. सजीव झाडाच्या लाकडापासून खुर्ची तयार केली, मग ती सजीव आहे की निर्जीव आहे सांगा बरे. बरोबर, ते निर्जीव आहे. सजीव झाडापासून खुर्ची तयार जरी केली असेल तरी ते झाड वाळलेले असते, म्हणजेच त्या झाडामध्ये जीव नसतो. वाळलेल्या झाडापासून लाकूड बनते आणि त्या लाकडापासून खुर्ची बनते. खुर्चीची वाढ होते का? नाही होत. खुर्ची इकडून तिकडे जाते का? ती ऑक्सिजन घेते का? याचा अर्थ खुर्ची ही निर्जीव आहे. सांगा पाहू, तुमच्या परिसरात कोणते कोणते पक्षी दिसतात? बरोबर, कावळा, चिमणी, घार, पोपट, कोंबडी पण दिसते बरं. तेही एक पक्षीच आहे, परंतु ते आकाशात उडत नाही. आणखीन काय काय दिसतं तुम्हाला? हो बरोबर, मोर पण एक पक्षीच आहे, बगळा पण एक पक्षीच आहे. पुढील प्रश्न सांगा. दगडापासून तयार होणाऱ्या वस्तू तुम्हाला माहीत आहेत का? कोणत्या कोणत्या वस्तू आहेत तुमच्या घरामध्ये ज्या दगडापासून बनलेल्या आहेत? बरोबर, दगडापासून आपल्या घरामध्ये उकळ बनलेला आहे, ज्याच्यापासून आपण वाटण तयार करतो. तुमची आई करते की नाही घरामध्ये वाटण? हो बरोबर. आणि पहिल्या ज्या तुमच्या आजी वगैरे आहेत, त्या जात्यावर ते दळण दळायच्या आणि ते जातं दगडापासून बनलेलं असायचं. दगडापासून आपल्या मंदिरातली मूर्ती बनलेली असते, पण ते दगड नसतं, कारण की ती मूर्ती झालेली असते. अशा बरेच वस्तू दगडापासून बनलेल्या आहेत ज्या तुम्हाला आजूबाजूला दिसतील. पुढे जाऊयात. परिसरातील सर्व घटकांचे एकमेकांशी नाते सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो, काय नाते आहे एकमेकांशी? पाणी आणि हवा परिसराचे घटक आहेत, बरोबर आहे की नाही? पाणी नसेल तर जीवन नाही, हवा नसेल तरीही जीवन नाही. आपल्याला जीवन जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे आणि ते आपल्याला हवेतूनच भेटतं. तसेच सर्व सजीवांना पाण्याची गरज असते, म्हणून ते एक निसर्गातील एकदम महत्त्वाचा भाग मानला जातो, एकदम महत्त्वाचा घटक मानला जातो. सर्व सजीवांना त्यांची गरज असते. तसेच सर्व सजीवांना अन्नाचीही गरज असते बरं का. ते अन्न त्यांना परिसरातूनच मिळते. जगण्यासाठी लागणारे इतर वस्तूही सजीवांना परिसरातूनच मिळतात. जसं की चिमणी चारा खाते, ती चारा कुठून आणते? चिमणी हा परिसरातूनच आजूबाजूला जमा करते. किडे खाते, कोंबडा किंवा इतर पाळीव प्राणी किंवा जंगली प्राणी हे आजूबाजूच्या दिसणाऱ्या परिसरातूनच अन्न गोळा करत असतात. पक्षी घरटे बांधतात, त्यासाठी पक्ष्यांना कापूस, काड्या, धागे अशा गोष्टी लागतात. तुम्ही कधी पाहिलाय का खोपा बनवताना चिमणीचा? किती स्मूथ चिमणीचा खोपा असतो की नाही? कशापासून बनतो बरं? हो, ते गवताचे एकदम मऊ काड्या जमा करते आणि त्याचा मण लावून खोपा तयार करते, जो की दिसायला खूपच सुंदर असतो. कावळा त्याचं घरटं मोठ्या मोठ्या काड्यांपासून बनवतो
आणि ते खूप उंच ठिकाणी बनवलेला असतो. चिमणी तसे इतर धागेही घेते, जसे की केस, केस, इतर छोट्या मोठ्या वस्तू याचा उपयोग करून चिमणी घरटे बनवत असते. हे सगळ्या वस्तू त्यांना या परिसरातूनच भेटतात. आता आपण पुढे पाहूयात. इथे काय दिले बरे? इथे वेगवेगळ्या वस्तूंचे चित्र दाखवलेले आहेत. ह्या वस्तू तुम्हाला कुठून मिळतात याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. या वस्तूंची ओळख तर आहे ना तुम्हाला? तुम्ही पाहतच आहात, हे कापूस आहे. हा झाडाला लागतो. अशा प्रकारे बोंड असतं आणि त्याच्यामध्ये हा कापूस असतो. आणि हा कापूस घेऊन अशा प्रकारे त्याचे कपडे बनवले जातात. ही लोकर आहे. ह्या मेंढीच्या वरच्या केसांपासून अशा प्रकारे लोकर बनवतात. ही टोपली आहे. टोपली बांबूच्या काड्यापासून किंवा इतर ज्या स्मूथ वनस्पती आहेत त्याच्यापासून टोपली बनवतात. ह्या आपण रोजच्या जीवनामध्ये, शाळेमध्ये वापरणाऱ्या वह्या आणि पुस्तके आहेत. ह्या कशापासून बनतात माहिती आहे का तुम्हाला? ह्या वह्या आणि पुस्तके आपल्या निसर्गतः मिळणाऱ्या वनस्पतीपासूनच बनवतात. गवतापासून किंवा ज्वारीपासून पण बनवतात. माणूस परिसरातून मिळालेल्या वस्तूंपासून चटया, टोपल्या, वहीचा कागद अशा गोष्टी बनवतो. पाहता की नाही तुम्ही? चटई विणलेलीच असते. आजकालची चटई प्लास्टिकची आहे, परंतु जुन्या काळामध्ये बांबूच्या काड्यापासून चटई बनलेली असायची. आणि आजकाल ही आदिवासी भागामध्ये तेच चटई वापरली जाते. जसे की ही टोपली, हे बांबूच्या काड्यापासून बनलेली आहे. आजकाल ह्या टोपल्या वापरत नाहीत. प्लास्टिकचा जास्त वापर झाल्यामुळे ह्या टोपली गायब होत चाललेल्या आहेत. वहीचा कागद आजही निसर्गातील वस्तूपासूनच बनलेला आहे. आपली घरं कशापासून बनलेली आहेत? बरोबर, आपली घरं माती, दगड आणि लाकूड पासून बनलेली आहे. परंतु आजकालची घरं हे सिमेंट पासून आणि विटांपासून बनलेले आहेत. हे सिमेंट ही निसर्गातून भेटलेल्या वस्तूंना एकत्र मिश्रित करूनच बनलेलं आहे. काही वनस्पतीच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात. बघता की नाही, झाडावरती खूप जोरात हवा येते आणि त्यांच्या ज्या बिया असतात त्या निघून इकडे तिकडे पसरलेल्या असतात. काही हवेमध्ये उडून जातात. जसं की रुचकीच्या बिया अशा हवेमध्ये उंच उंच उडतात की नाही, कधी पाहिले की नाही तुम्ही? हो, बरोबर बरोबर बरोबर. आणि ह्या बिया जातात कुठे? या कुठेतरी पडतात, पावसामुळे भिजतात आणि त्यांची रोपे तयार होतात. याच प्रकारे वनस्पती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपले बिया प्रसारित करत असतात. सजीव परिसरातून ज्या वस्तू घेतात त्याचा परिसरास काय परिणाम होत असेल सांगा बरं? मेलेल्या प्राण्यांचे मांस गिधडे, कोल्हे यासारखे प्राणी खातात. तुम्ही कधी पाहिले का मेलेले प्राणी असे गावाच्या कडेला फेकून दिलेले असतात? ते कावळे किंवा गिधडे त्यांचे मांसाचे लचके तोडून तोडून खातात. कोल्हे यासारखे प्राणी जे आहेत ना, ते शिकार करून खातात किंवा हे मेलेले प्राणी सुद्धा कोल्हे खात असतात. आणि हे अशा प्रकारचे मांस खाऊनच आपले पोट भरत असतात. आणि हे अशा प्रकारे मांस खाल्ल्यामुळे आपला परिसर स्वच्छ होतो की नाही? जर ह्याने हे मांस नसतंच खाल्लं तर एखादं मेलेले जनावर किंवा प्राणी असतो तो तिथे सडला असतं की नाही? आणि सडलेल्या प्राण्याचा किती दुर्गंधी येते, आपला परिसर घाण झाला असता. अशा प्रकारे हे प्राणी आपला परिसर स्वच्छ करण्यास मदत करत असतात. मेलेल्या प्राण्यांचे उरलेले भाग कुजतात, ते मातीत जातात. कुजण्यासाठी आपल्याला माहिती आहे ना, छोटे छोटे किड्यांचा उपयोग होतो. जसे की माशांचे छोटे छोटे अंडे त्यांच्यापासून निघालेले किडे हे ते उरलेल्या मांसांचा कुजण्यासाठी मदत करत असतात. आणि कुजलेले परत भाग अवशेष हे मातीत मिसळतात. त्याचप्रमाणे झाडांची पाने
ज्यावेळेस पिकतात, पिवळी होतात आणि ते खाली पडतात आणि खाली पडल्यावर काय होतं त्यांचं? बरोबर, पाण्यामुळे, उन्हामुळे या सगळ्या गोष्टीमुळे ते कुजतात आणि तेही मातीत पडून कुजल्यामुळे त्याचाही छान खत होतो. त्यामुळे आपली माती कशी कसदार होते आणि ह्या कसदार मातीमुळे वनस्पतीचे पोषण होते. आपण गांडूळ खत पाहिलेलं आहे का? गांडूळ खत त्यामध्ये पण हीच प्रक्रिया केलेली आहे. झाडांचे, वनस्पतीचे जे पानं असतात, गवत असतं किंवा आपण खाऊन उरलेल्या फळांची साली असतात, त्या मातीमध्ये टाकलेल्या असतात. त्याच्यामध्ये गांडूळ हा प्राणी सोडलेला असतो. गांडूळ आपल्या शेतकऱ्यांचा मित्र असतो आणि हा गांडूळ काय करत असतो? हे राहिलेले निसर्गात मिळालेले गवत, काड्या, वनस्पती ह्यांना खात असतो आणि खाऊन त्यांची जी विष्ठा बाहेर पडते, त्याच्यातून एक छान प्रकारे खत भेटतो. त्याला गांडूळ खत म्हणतात आणि ह्या खतामुळे वनस्पतीचे खूप चांगल्या प्रकारे पोषण होत असते. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाऊयात. माहित आहे का तुम्हाला? इथे एक मेंढीचं चित्र दाखवलेलं आहे. ह्या मेंढीच्या अंगावर ते असं काही तर चिकटलेलं दिसत आहे. दिसते की नाही तुम्हाला? हो, बरोबर. हे एका झाडांचे बिया आहेत. मेंढीला खूप केस असतात. मेंढीप्रमाणेच कुत्र्यांनाही केस असतात. गायींना, म्हशींना यांना पण केस असतात. ते ज्यावेळेस अशा गवतामधून जात असतात तेव्हा त्यांच्या अंगावर ते अशा प्रकारे बिया चिकटतात. ह्या एक प्रकारच्या बिया आहेत. त्यांना आपल्या गावाकडे लांडगे म्हणतात. लांडगा, हो, लांडगा चिकटला म्हणतात. ह्या प्रकारे गवताचे पण कुसळ असतात, ते पण असतात. तेही असेच अंगाला चिकटून आपले बिया दुसऱ्या ठिकाणी पसरण्यास मदत होत असते. त्या प्राण्यांच्या अंगाला चिकटतात आणि प्राणी जशा प्रकारे इकडून तिकडे जातात त्याप्रमाणे त्या बियाही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. म्हणजेच प्राणी आणि वनस्पती एकमेकांना मदत करत असतात. प्राणी त्यांच्या बिया प्रसारित करण्यासाठी मदत करतात आणि वनस्पती त्यांची पोट भरण्यासाठी मदत करत असतात. यालाच निसर्गाचा नियम म्हणतात. आता आपण पुढे पाहूयात. आपण काय शिकलो? आजच्या पाठामध्ये आपण काय शिकलो हे पाहूयात. आपल्या परिसरात अनेक वस्तू आहेत. काही सजीव तर काही निर्जीव आहेत. पाहिले की नाही? आणि ज्या वस्तू सजीव आहेत त्या वस्तू हालचाल करतात, इकडून तिकडे जातात, अन्न खातात, घरटी बांधतात, अंडी देतात किंवा झाडामध्ये बियांपासून त्यांचे नवीन रोपटे तयार करतात, ऑक्सिजन घेतात, कार्बन डायऑक्साईड सोडतात, लहानाचे मोठे होतात. ही सजीवांची लक्षणे आहेत. आणि निर्जीव वस्तूमध्ये काय येतं? बरोबर, जसे की दगड, माती, हो, खुर्च्या, ह्या सगळ्या वस्तू निर्जीव आहेत. सजीव स्वतःहून हालचाल करतात, बरोबर आहे की नाही? सजीव वस्तू ह्या स्वतःहून हालचाल करत असतात. त्यांना विचार करण्याची शक्ती असते. त्या इकडून तिकडून जात असतात. त्यांना अन्नासाठी फिरावंच लागतं आणि ते वेगवेगळ्या प्रदेशानुसार वेगवेगळे रूप आणि आकार घेत असतात. त्यांची वाढ होत असते. ते लहानापासून मोठे होत असतात. त्यांना पिल्लेही होत असतात. हे सजीवांची लक्षणे आहेत. आता पुढे पाहूयात. सजीवांना अन्नाची गरज असते. अन्न खाऊन त्यांची वाढ होत असते. त्यांच्यापासून त्यांच्यासारखे सजीव तयार होत असतात. आत्ताच आपण पाहिलं की सजीवांना पिल्ले होत असतात. ते अंडे देत असतात. अंड्यातून त्यांचे पिल्ले होत असतात. ते लहानाचे मोठे होत असतात आणि आपल्यासारखे दुसरे सजीव तयार करत असतात. वनस्पतीमध्येही झाडांना बिया लागतात. बियांपासून रोपटे तयार होतात आणि ते रोपटे लहानाचे मोठे होतात. हेही वनस्पतीचे एक लक्षणच आहे, जे की सजीव आहे. सजीवामध्ये काही प्राणी आहेत तर काही वनस्पती आहेत. पाहिले की नाही आपण? सजीवामध्ये 2 गट पडतात. एक सजीव प्राणी आणि दुसरं वनस्पती. सजीवांच्या सर्व गरजा परिसरातून भागतात. पाहिले की नाही? जसं की आपण पाहतो, गाय चारा खाते,
शेळ्या, मेंढ्या, बकऱ्या ह्या सगळ्या ही सजीवातून सजीव आहेत आणि ह्या वनस्पतीपासून मिळणारे फुलं, पानं आणि गवत खाऊन जगत असतात. आणि आपण माणसालाही परिसराचा खूप फायदा होतो. निर्जीव वनस्पतीमध्ये सजीवामुळे बदल घडून येतो. तुम्ही पाहिलं आहे की नाही, निर्जीव वस्तूमध्ये सजीवामुळे बदल होतो. जसा की रस्त्याच्या कडेला ठेवलेला दगड आपण माणसाने उचलून दुसरीकडे ठेवला तर तो बदल झाला की नाही? बरोबर. परिसरातील सर्व घटक एकमेकावर अवलंबून असतात. तुम्ही आता पाहिलंच आहे, परिसरातील सर्व घटक एकमेकावर अवलंबून असतात. जसं की झाडांची बिया पसरवण्यासाठी प्राणी कशी मदत करतात. त्यांच्या केसामध्ये ते बिया अडकून ते दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होतात आणि झाडाची रोपटेही दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर होतात. त्या रोपट्यापासून उगवणारे गवत किंवा झाडे त्यांना ते प्राणी खातात आणि आपले पोट भरतात आणि भूक भागवतात. विद्यार्थी मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, परिसरातून मिळणाऱ्या वस्तूंचं सर्व सजीवांच्या गरजा भागतात. अशा वस्तू वाया जाऊ देऊ नये, परिसराची हानी होऊ नये, आपल्या हातातून तर अजिबात होऊ देऊ नये, याची काळजी आपण घेतली पाहिजे. जसं की परिसरातून मिळणारे पाणी, घरामध्ये पाणी विनाकारण वाया घालवू नये, माती दूषित करू नये, हवा प्रदूषित करू नये. या सगळ्याची काळजी घेणं आपलंच काम आहे, आपलं कर्तव्य आहे. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. अशा प्रकारे पाठ पहिला आपल्या अवतीभोवती हा पाठ आपण चांगल्या प्रकारे समजून घेतला आहे. तुम्हाला समजला की नाही आणि तुम्हाला आमचा पाठ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवायला विसरू नका. आमच्या चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका. यामुळे नवीन नवीन अपडेट येणारे तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. धन्यवाद.